नमस्कार, अशोका न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, आज संपूर्ण महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। याच निमित्ताने नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व जिल्हावासियांना आणि शिवभक्तांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते एक आदर्श व्यवस्थापक आणि रयतेचे कैवारी होते। त्यांचा पराक्रम आणि समतेचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो। नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हा सण उत्साहात आणि शांततेत साजरा करावा असे आवाहन मी करतो। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सकळ मराठा समाज नांदेडच्या वतीने भव्य सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। पहिली शिवगर्जना प्रतिष्ठा म्हणून काही सुरुवात केली आनंदनगरमध्ये। तिथून दाजी वक्ते होते बोलायला जिल्ह्याची दाजी काय सांगणार। बहुजन प्रतिपादक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आपण दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या उत्साहात साजरा करतोय। आणि छत्रपतींनी जी आपल्याला विचार दिलेला आहे, वारसा दिलेला आहे आणि जे अलौकिक कार्य केलेलं आहे याचं स्मरण करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे खूप उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला जातो। या कार्यक्रमाचं एक वेगळेपण आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली पाहिजे याचा एक तो दंडक त्यांनी सेट केलेला आहे। त्यामध्ये रक्तदान, भव्य रक्तदान शिबिर त्यांचं 700चं रेकॉर्ड आहे असं त्यांनी सांगितलं। आणि आत्तापर्यंत जवळजवळ 400 बॉटल रक्तदान, या रक्तदान सगळ्यात मोठं दान आहे। या सगळ्या उत्साहात युवकांनी केलेलं आहे आणि यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। कारण आपण बघतो शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते जर खऱ्या अर्थाने पुढे न्यायचे असतील तर आपल्याला समाजोपयोग असे जे कामं आहेत ते निश्चितपणे केले पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला, शेतकऱ्यांचा विचार केला आणि अशा अनेक गोष्टी ज्या काळाच्या पुढे होत्या त्यात भागवत धर्माचं पालन असेल, स्त्रिया आणि मुलांचं रक्षण असेल, स्त्रियांना दिलेली संधी असेल, त्या कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी आहेत। धर्मांतर जे आहे ते परत धर्मांतर करण्याला मंजुरी देणे असेल, आरमाराची स्थापना आहे, तर अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। आणि शिवाजी महाराजांचा हा विचार, ही जी सगळी टीम आहे ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने हा विचार पुढे नेत आहेत। त्यांच्या सगळ्या कार्याला माझ्या शुभेच्छा। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे। दरवर्षी हर्ष उल्हासामध्ये जयंती साजरी करत असताना शिवरायांच्या खऱ्या मावळ्यांची विचार करण्याची विचारसरणीची जी पद्धत आहे ती अनोखी आहे। प्रत्येक मावळ्याला नांदेड जिल्ह्यात असं वाटतं की छत्रपती शिवरायांना खरी मानवंदना द्यायची असेल तर एखाद्या सामाजिक उपक्रमातून दिली पाहिजे। म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून रक्तदानासारखं पवित्र दान करून छत्रपती शिवरायांना खरी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी हजारो युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून खरी शिवजयंती साजरी करण्यासाठी नांदेडच्या युवकांनी मागील अनेक वर्षापासून जो सामाजिक उपक्रम राबवला त्या उपक्रमाचं या ठिकाणी करावं तेवढं कौतुक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून या रक्तदान शिबिराला उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय अविनाश कुमार सर, तसेच नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले सर यांनी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली। आज आतापर्यंत शेकडो तरुणांनी या ठिकाणी